Hi friends, today we are going to learn chapter 7, Energy Flow in an Ecosystem. So in the previous lecture we have studied food chain and food web, and second is energy, the energy pyramid. So today we are going to learn the biogeochemical cycle, that is carbon, oxygen and नायट्रोजन सायकल. आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सो टुडेज टॉपिक इज बायोजिओकेमिकल सायकल. बायोजिओकेमिकल सायकल. Though the energy flow in an ecosystem is one way, हे आपण पाहिले, energy flow in an ecosystem is an one way. The flow of nutrient is cyclical. Energy flow in an ecosystem is one way, but flow of nutrient is cyclical. Okay, हा flow of nutrient कसा आहे, चक्रीय आहे, cyclical. So all organisms need nutrient for their growth. All organisms need nutrient for their growth. म्हणजेच काय, सर्व सजीवांना वाढीसाठी काय असतात, न्यूट्रिएंट म्हणजेच काय, पोषक द्रव्यांची आवश्यकता असते. स्टडी द व्हेरियस कंपोनंट इन द फिगर गिवन alongside and explain the biogeochemical cycle in your own words. काय सांगितलंय, ही शेजारी काय दिले आपल्याला, एक फिगर दिले, त्याचे निरीक्षण करा, त्यातील विविध घटकांचा अभ्यास करून बायोजिओकेमिकल सायकल हे स्वतःच्या शब्दात स्पष्ट करा, सो एक्सप्लेन करा. द सायक्लिकल फ्लो ऑफ न्यूट्रिएंट विदिन एन इकोसिस्टम इज कॉल्ड. The cyclical flow of nutrients within an ecosystem is called the biogeochemical cycle. Biogeochemical cycle म्हणजेच काय, तर न्यूट्रिएंट्सच्या म्हणजेच पोषक द्रव्यांच्या इकोसिस्टीम मधील, कळलं, न्यूट्रिएंटचं काय म्हणजे पोषक द्रव्यांच्या इकोसिस्टीम मधील चक्रीय स्वरूपातील प्रवाहाला म्हणजेच काय, सायक्लिकल फ्लो म्हणजे चक्रीय प्रवाहाला काय म्हणतात, बायोजिओकेमिकल सायकल. न्यूट्रिएंटच्या इकोसिस्टीम मधील किंवा मराठीमध्ये पोषण द्रव्याच्या परिसंस्थेतील चक्रीय स्वरूपातील प्रवाहाला जैव भू रासायनिक चक्र असे म्हणतात. द सायक्लिकल फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स विदिन अन इकोसिस्टीम, इकोसिस्टीम मध्ये within an ecosystem is called the biogeochemical cycle. So see here, interaction of hydrosphere, atmosphere, lithosphere with the biosphere. Interaction म्हणजे आंतरक्रिया, हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण, ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण आणि बायोस्फिअर म्हणजे जीवावरण. So interaction of hydrosphere, atmosphere, lithosphere with the biosphere म्हणजे हायड्रोस्फिअर, ॲटमॉस्फिअर, लिथोस्फिअर यांची बायोस्फिअरशी आंतरक्रिया, कळलं, म्हणजे जलावरण, वातावरण, पर्यावरण व शिलावरण यांची बायोस्फिअर म्हणजे जीवावरणाशी होणारी आंतरक्रिया. तर यामध्ये काय काय दिलंय बघा. So what is given? So arrow check करा. The hydrosphere atmosphere interaction. हायड्रो म्हणजे जलावरण, हे पाण्यासारखं दिसतंय, ते ड्रॉ केले बा, वेगवेगळे कलर्स दिसत आहेत त्या सर्कलमध्ये. दिस इज ॲटमॉस्फिअर, दिस इज हायड्रोस्फिअर. सो इंटरॅक्शन, हायड्रोस्फिअर ॲटमॉस्फिअर इंटरॅक्शन. ओके, सो इंटरॅक्शन मीन्स आंतरक्रिया, दोघांमध्ये आंतरक्रिया, कोणाची, हायड्रोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर. नेक्स्ट ॲटमॉस्फिअर आणि हे ॲटमॉस्फिअर हे इन्व्हायरमेंट, ॲटमॉस्फिअर इन्व्हायरमेंट इंटरॅक्शन. नेक्स्ट
conversion of lithosphere into rock soil. Conversion, this soil दिसते यामध्ये, the conversion of lithosphere into rock soil. म्हणजेच काय लिथोस्फिअर? लिथोस्फिअर म्हणजेच काय? शिलावरण, त्याचे रॉक म्हणजे खडक आणि माती यामध्ये रूपांतर. ओके, कन्वर्जन ऑफ लिथोस्फिअर इनटू रॉक्स अँड सॉइल. सो न्यूट्रिएंट necessary for growth of organism are continuously transferred from abiotic to biotic factor and biotic to abiotic factor within an ecosystem. महत्वाचं आहे, न्यूट्रिएंट्स नेसेसरी फॉर ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम, ग्रोथ म्हणजे वाढ, ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव. न्यूट्रिएंट्स नेसेसरी फॉर ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम आर कंटिन्युअसली ट्रान्सफर फ्रॉम, सतत कोणाकडे ट्रान्सफर होत असतात? अबायोटिक टू बायोटिक, अजैविक टू जैविक. अजैविक म्हणजे निर्जीव आणि बायोटिक म्हणजे सजीव, दॅट इज अबायोटिक अँड बायोटिक. जैविक अँड अजैविक, जैविक म्हणजे सजीव आणि अजैविक म्हणजे निर्जीव, दॅट इज अबायोटिक म्हणजे कुठले? निर्जीव, बायोटिक म्हणजे सजीव. अबायोटिक टू बायोटिक फॅक्टर्स अँड बायोटिक टू अबायोटिक, जैविक कडून अजैविककडे, अजैविक कडून जैविककडे काय होतात? कंटिन्युअसली काय होतात? ट्रान्सफर होत असतात विदिन अँड इकोसिस्टीम. म्हणजे सजीवांच्या वाढीस आवश्यक असणाऱ्या पोषण द्रव्यांचे अबायोटिक घटकांकडून बायोटिक घटकांकडे आणि बायोटिक घटकांकडून अबायोटिक घटकांकडे रूपांतर होत असते. गॉट इट? नेक्स्ट, दिस सायकल ऑपरेट्स कंटिन्युअसली थ्रू द मीडियम ऑफ बायोस्फियर फॉर्म बाय लिथोस्फियर, atmosphere, hydrosphere. Again, this cycle operates continuously through the medium of biosphere formed by lithosphere, atmosphere and hydrosphere. म्हणजेच काय? लिथोस्फियर, ॲटमॉस्फियर, हायड्रोस्फियर यांचे मिळून तयार झालेले बायोस्फियर यांच्या माध्यमातून हे चक्र काय होते? कंटिन्युअसली म्हणजे अविरत चालू असते. सो नेक्स्ट, दिस रिसायकलिंग ऑफ बायोलॉजिकल, जिओलॉजिकल, केमिकल सोर्सेस ऑफ न्यूट्रिएंट्स इन दिस प्रोसेस is complex process and depends upon the level of energy transferred in the ecosystem. म्हणजेच काय? या प्रक्रियेमध्ये बायोलॉजिकल, जैविक, जिओलॉजिकल म्हणजेच भूस्तरीय, केमिकल म्हणजेच रासायनिक. या प्रक्रियेत बायोलॉजिकल, जिओलॉजिकल, केमिकल पोषण द्रव्यांचे म्हणजे न्यूट्रिएंट्स, पोषण द्रव्य म्हणजेच काय? न्यूट्रिएंट्स, पोषण द्रव्याची चक्रीभवन, पोषण द्रव्यांची चक्रीभवन गुंतागुंतीचे म्हणजेच कॉम्प्लेक्स प्रोसेस म्हणजेच गुंतागुंतीचे असते. तसेच ते परिसंस्थेतील इकोसिस्टीम मधील ऊर्जा वहनाच्या पातळीवर काय असते? अवलंबून असते. डिपेंड्स अपॉन द लेवल ऑफ एनर्जी ट्रान्सफर इन द इकोसिस्टीम. सो नेक्स्ट टॉपिक इज टाइप्स ऑफ बायोजिओकेमिकल सायकल. बायोजिओकेमिकल सायकलचे प्रकार कोणते? टाइप्स ऑफ बायोजिओकेमिकल सायकल. सो फर्स्ट टाइप इज गॅसियस सायकल, म्हणजे कळलं वायुचक्र. नेक्स्ट, सेडिमेंटरी सायकल मीन्स याला म्हणतात भूचक्र, जसे वायुचक्र तसेच काय म्हणते भूचक्र. नेक्स्ट, फर्स्ट पॉइंट यामध्ये डिस्टिंग्विश बिटवीन, तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, डिस्टिंग्विश बिटवीन गॅसेस सायकल अँड सेडिमेंटरी सायकल्स, और राइट टाइप्स ऑफ बायोलॉजिकल सायकल, और एक्सप्लेन टाइप्स ऑफ बायोजिओकेमिकल सायकल. सो आन्सर इज in gaseous cycle, first point is an accumulation of main abiotic gaseous nutrient material is found in earth atmosphere. A accumulation of the main abiotic gaseous nutrient material is found in earth atmosphere. म्हणजेच काय? मुख्य
अजैविक म्हणजे अबायोटिक वायुरूप पोषण द्रव्यांचे, अबायोटिक म्हणजे अबायोटिक गॅसेस न्यूट्रिएंटचे संचयन होऊन, संचयन म्हणजे अक्युम्युलेशन, संचयन पृथ्वीच्या वातावरणात आढळते. फळ मुख्य अबायोटिक वायुरूप न्यूट्रिएंटचे संचयन म्हणजे ॲक्युम्युलेशन कशामध्ये आढळतं? पृथ्वीच्या वातावरणात आढळते, म्हणजे अर्थ ॲटमॉस्फिअर, फाउंड इन अर्थ ॲटमॉस्फिअर. सो हियर नेक्स्ट, इन सेडिमेंटरी द accumulation of main abiotic nutrients material is found in soil, sediment and sedimentary rocks etc. of the earth. म्हणजे मुख्य मेन अबायोटिक न्यूट्रिएंट्स चे संचयन म्हणजे ॲक्युम्युलेशन हे पृथ्वीवरील सॉइल, सेडिमेंट म्हणजे अवसादन, त्या मृदा म्हणतो आपण, सेडिमेंटरी रॉक्स अवसादन खडक, एक्सेट्रा या खडकात काय करते? आढळतं. म्हणजेच काय मराठीमध्ये सरळ वाक्य, मुख्य अजैविक म्हणजेच अबायोटिक पोषण द्रव्याचे संचयन पृथ्वीवरील मृदा, अवसादी खडकात आढळते. Okay, so next, second point, includes, so gaseous cycle includes nitrogen, oxygen, carbon dioxide, water vapor etc. यामध्ये काय काय इन्क्लूड आहे? नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड and water vapors etc. So here includes soil component like iron, calcium, phosphorus etc. Metals. They include soil component like iron, calcium, phosphorus etc. या घटकांचा यामध्ये काय होतो? समावेश होतो. सो हियर द गॅसेस सायकल इज स्पीडियर सायकल दॅन सेडिमेंटेशन सायकल. ही काय? स्पीडियर म्हणजे फास्ट आहे, जलद आहे. कशापेक्षा? या सायकलपेक्षा. ओके. फॉर एक्झाम्पल, इफ CO2 means carbon dioxide has accumulated in area, is quickly dispersed with the wind or absorbed by plants. म्हणजे समजा तुमच्या वातावरणामध्ये काय तयार झालंय? कार्बन डायऑक्साईड जमा झाला असेल तर तो वाऱ्याबरोबर त्याचे लगेच काय होते? निघून जातो. वाऱ्याबरोबर काय होतो? क्विकली पसरला जातो. आणि ऍब्झॉर्ब बाय प्लांट, आपल्याला माहिती आहे प्लांट काय करतात? कार्बन डायऑक्साईड ऍब्झॉर्ब करतायत. सो ऍब्झॉर्ब बाय प्लांट. नेक्स्ट, क्लायमेटिक चेंजेस अँड ह्युमन ऍक्टिव्हिटीज सिरियसली अफेक्टेड द स्पीड. क्लायमेटिक चेंजेस वातावरणातील बदल आणि ह्युमन ऍक्टिव्हिटी म्हणजे मानवी क्रिया या सिरियसली अफेक्टेड कशावर इफेक्ट करतात? यांचा परिणाम कशावरती होतो? स्पीड, इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता, अँड इक्विलिब्रियम म्हणजे संतुलन. स्पीड, इंटेन्सिटी अँड इक्विलिब्रियम ऑफ दिस सायकल. हेन्स व्हेरियस एस्पेक्ट ऑफ दिस सायकल्स आर एक्सटेन्सिव्हली स्टडीड नाउडेज. ओके. म्हणजेच काय? हवामानातील बदल किंवा मानवी क्रियांमुळे या वेगवेगळ्या सायकल म्हणजे या वेगळ्या आपण सायकल बघितल्या आहेत, वेगवेगळ्या सायकलची गती, तीव्रता, संतुलन यावर गंभीर परिणाम होतात. म्हणून या सायकलमधील विविध घटकांच्या अभ्यासावर आता विशेष भर दिला जात आहे. नेक्स्ट, डू यू नो द सायकल of gases and sedimentary cycle cannot be completely separate from each other. For example, cycle gases and sedimentary gases cannot be completely separated each other. एकमेकांपासून ह्या दोन्ही सायकल काय करता येणार नाही? वेगळ्या करता येणार नाही. फॉर एक्झाम्पल, नायट्रोजन प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ गॅस इन द ॲटमॉस्फिअर. नायट्रोजन कुठे प्रेझेंट असतो? ॲटमॉस्फिअर फॉर्म ऑफ गॅसच्या रूपामध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये नायट्रोजन काय असतो? प्रेझेंट असतो. अँड इन द सॉइल इन द फॉर्म ऑफ कंपाऊंड लाईक नायट्रोजन डायऑक्साईड इन द सॉइल अँड सेडिमेंट्स. आणि तोच नायट्रोजन ऑक्साईडच्या फॉर्ममध्ये कशामध्ये असतो? सॉइलमध्ये असतो. सिमिलरली, कार्बन ऑकर्स इन अबायोटिक फॅक्टर मेनली इन कोल. कार्बन हा अबायोटिक फॅक्टर आहे आणि तो कशामध्ये असतो? कोल, ग्रॅनाइट,
डायमंड, लाईमस्टोन म्हणजे चुनखडक या एक्सेट्रा. कार्बन या कोल, ग्रॅनाइट, डायमंड, लाईमस्टोन मध्ये असतो. इन द अर्थ क्रस्ट, इन द अर्थ क्रस्ट म्हणजे भूकवचामध्ये असतो. अँड इन द फॉर्म ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस इन ॲटमॉस्फिअर. कार्बन, कोल, ग्रॅनाइट, डायमंड या फॉर्ममध्ये अर्थ क्रस्टमध्ये असतो आणि कार्बन डायऑक्साईड म्हणजे गॅस फॉर्ममध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये असतो. जनरली कार्बन इज प्रेझेंट इन द प्लांट ॲनिमल फॉर मच शॉर्टर ड्युरेशन दॅन इट इज कोल. म्हणजे सामान्यपणे दगडी कोळशापेक्षा वनस्पती आणि प्राण्यांमध्ये कार्बनचे अस्तित्व काय कमी काळ असते. ओके. नेक्स्ट, द कार्बन सायकल. द कार्बन सायकल. आता आपण काय बघूया, कार्बन सायकल बघूया. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ कार्बन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड आफ्टर डेथ बॅक द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड कार्बन सायकल. काय कळलंय? सर्क्युलेशन अँड रिसायकल. सर्क्युलेशन म्हणजेच अभिसरण, रिसायकलिंग म्हणजे पुनर्चक्रीकरण. ओके. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ कार्बन फ्रॉम ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ॲटमॉस्फिअर कडून कुठे जातोय? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. अँड आफ्टर डेथ बॅक टू ॲटमॉस्फिअर. पुन्हा काय होतोय तो? लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू ॲटमॉस्फिअर. कधी? आफ्टर डेथ. लिव्हिंग ऑर्गॅनिझम डेथ झाल्यानंतर पुन्हा तो कुठे येतोय? ॲटमॉस्फिअर मध्ये येतोय. म्हणजेच कळलं, म्हणजे कार्बनचे वातावरणातून सजीवांकडे व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे सर्क्युलेशन अँड रिसायकलीकरण यालाच काय म्हणतात? कार्बन सायकल असे म्हणतात. सो अबायोटिक कार्बन ॲटम आर सर्क्युलेटेड अँड रिसायकल इनटू बायोटिक फॉर्म मेनली थ्रू फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण, रेस्पिरेशन म्हणजे श्वसन. म्हणजेच काय सांगितले पाहिजे? अजैविक कार्बनच्या अणूचे मुख्यतः प्रकाश संश्लेषण व शोषण क्रियेद्वारे जैविक अभिसरण म्हणजेच काय? सर्क्युलेशन अँड रिसायकलीकरण होते. सो देअरफॉर कार्बन सायकल इज वन इम्पॉर्टंट बायोजिओकेमिकल सायकल. म्हणून कार्बन सायकल हे एक महत्वाची बायोजिओ केमिकल सायकल आहे. ओके. सो नेक्स्ट, सी ऑब्झर्व दिस फिगर. फॉसाईल फ्युएल, बायोटिक डिकम्पोजिशन. हे खाली फॉसाईल फ्युएल जमिनीच्या खाली. सो ॲब्झॉर्प्शन इन वॉटर, बायोटिक कार्बन, respiration in animal is there, so cow is there. So respiration in plant, कार्बन डायऑक्साईड बघतोय आपण. कार्बन डायऑक्साईड, रेस्पिरेशन इन प्लांट, ह्या कारखान्यामधून पुन्हा कार्बन बाहेर पडतोय. सनलाइट, CO2 फ्रॉम फॅक्टरीज, CO2 फ्रॉम फॅक्टरीज. या फॅक्टरीमधून काय पडतोय बाहेर? CO2. सो प्लांट convert carbon dioxide into carbohydrates by the process of photosynthesis. आपल्याला माहिती आहे प्लांट काय करतात? कार्बन डायऑक्साईड ऍब्झॉर्ब करतात आणि कार्बोहायड्रेटच्या मदतीने काय करतात? त्याचं फोटोसिंथेसिस मध्ये, त्यामध्ये काय फोटोसिंथेसिस या क्रियेमध्ये त्या कार्बन डायऑक्साईडचं रूपांतर कशामध्ये करतात? कार्बोहायड्रेट्स मध्ये करतात. ओके. सिमिलरली दे प्रोड्यूस कार्बन कंपाऊंड लाईक प्रोटीन्स अँड फॅट्स टू. आणि त्याचप्रमाणे ते काय तयार करतात? कार्बन कंपाऊंड. कोणते? लाईक प्रोटीन्स अँड फॅट्स. प्रोटीन्स अँड फॅट्स हे कार्बन कंपाऊंड्स आहेत. सो हर्बिवरस फीड अपॉन प्लांट्स. हर्बिवरस कशावर जगतात? प्लांटवरती, म्हणजेच शाकाहारी प्राणी. कर्निवरस फीड अपॉन हर्बिवरस, जे मांसाहारी प्राणी कोणाला खातात? हर्बिवरसला, शाकाहारी प्राण्यांना. इन दिस वे बायोटिक कार्बन इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम प्लांट्स टू हर्बिवरस अँड हर्बिवरस टू कार्निवरस. म्हणजे बायोटिक कार्बन हा कशा ट्रान्सफर होतो? प्लांटकडून शाकाहारी प्राण्यांकडे आणि शाकाहारी प्राण्यांकडून मांसाहारी प्राण्यांकडे, आणि नंतर तो अपेक्स कंझ्युमर, ओके, सर्वोच्च भक्षकाकडे पोहोचतो. सो हिअर मेन प्रोसेस इन कार्बन सायकल. रिॲक्शन
पाठ करून ठेवा किंवा रिॲक्शन लिहिण्याची सराव करून ठेवा. CO2 प्लस H2O ही कुठलीही फोटोसिंथेसिसची रिॲक्शन्स आहे. कार्बन डायऑक्साईड प्लांट ॲब्झॉर्व करतं, वॉटर सॉइलमधून ॲब्झॉर्व करतं. सो CO2 प्लस H2O काय तयार होते, C6H12O6 म्हणजे हा ग्लुकोज, वॉटर प्लस कार्बन, आणि हा आपल्याला माहिती आहे प्लांटमधून काय होतो, ऑक्सिजन बाहेर येतो. सो ही रिॲक्शन बघा काय, रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी काय होते, काय झाले, कार्बन डायऑक्साईड आणि H2O मार्फत विथ हेल्प ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल. सनलाईट नसेल तर ही प्रोसेस होणार नाही. प्लांटच्या लिव्हजमध्ये किंवा पानांमध्ये क्लोरोफिल नसेल तरीच ही प्रोसेस होणार नाही. सो हे दोन खूप महत्वाचे आहेत, सनलाईट अँड क्लोरोफिल. सो कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर यापासून काय तयार होते, C6H12O6 म्हणजे ग्लुकोज, H2O प्लस O2. ही रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी काय घेतले, 6CO2 प्लस 12H2O इज इक्वल टू, हे कॅटलिस्ट आहे किंवा या मार्फत ही रिॲक्शन होते, हे नसतील तर रिॲक्शन होणार नाही. सो C6H12O6 प्लस 6H2O प्लस 6O2 हा एरो काय इंडिकेट करतोय, हा गॅस बाहेर निघून जातोय. सो हा वायू आहे, गॅसेस फॉर्म आहे. हा ऑक्सिजन आहे, तो काय येणार, बाहेर जाईल. सो नेक्स्ट हा ग्लुकोज म्हणजे हा जे तयार केलेलं वनस्पतीने जे तयार केलेलं अन्न आपण घेतो. हे जे ग्लुकोज किंवा जे फूड्स तयार केले ते काय घेते, हे आता आपण घेतले, ही प्लांट मधली रिॲक्शन, ही ॲनिमल मधली रिॲक्शन. ओके, हे आपण घेतले. आपण काय घेतो, कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन घेतो. प्लांट कार्बन डायऑक्साईड घेतात आणि आपण काय घेतो, ऑक्सिजन घेतो. आणि आपल्या सेलमध्ये काय असतात, मायट्रोकॉन्ड्रिया असतात. सेलमध्ये काय असतात, मायट्रोकॉन्ड्रिया. सो ह्या मायट्रोकॉन्ड्रिया मार्फत काय होते बा, इथे आपण काय बाहेर सोडतो, कार्बन डायऑक्साईड. प्लांट बाहेर काय सोडतात, ऑक्सिजन. सो कार्बन डायऑक्साईड निघून जातो, पाणी तयार होतंय आणि आपल्याला हे जे अन्न आपण घेतो C6H12 म्हणजे आपण जे फूड घेतो त्यापासून आपल्याला काय मिळते, एनर्जी मिळते. गॉट इट. सो मेन प्रोसेस इन कार्बन सायकल. सो इव्हेंच्युअली आफ्टर डेथ ऑल टाइप्स ऑफ कंझ्युमर्स आर डिकम्पोज बाय डिकम्पोजर्स लाईक बॅक्टेरिया, फंगी अँड कार्बन डायऑक्साईड रिलीज अगेन इन टू ॲटमॉस्फिअर. म्हणजे कळलं, आफ्टर डेथ ऑफ कंझ्युमर्स डिकम्पोज बाय डिकम्पोजर मार्फत ते काय होते, डिकम्पोज होतं. आणि कुणामार्फत, तर बॅक्टेरिया आणि फंगी मार्फत. आणि त्यातून काय बाहेर पडतो, कार्बन डायऑक्साईड काय होतो, रिलीज होतो आणि अगेन इन टू द ॲटमॉस्फिअर. म्हणजे जो प्राण्याने किंवा कंझ्युमरने कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन आतमध्ये घेतलेला असतो, तो कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतलेला असतो, तो नंतर आफ्टर डेथ तो काय होतो, रिलीज होतो अगेन इन टू द ॲटमॉस्फिअर. सो इज यूज अगेन बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तो पुन्हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम यूज करतात. इन दिस वे कार्बन कंटिन्युअसली पास ऑन वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन टू अनदर. आणि आफ्टर डेथ ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कार्बन गोज टू द ॲटमॉस्फिअर अँड इज अगेन टेकन अप बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो नेक्स्ट, तुम्हाला माहित आहे का, डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, कार्बन डायऑक्साईड इज रिलीज इन टू द ॲटमॉस्फिअर थ्रू अबायोटिक प्रोसेस लाईक बर्निंग ऑफ फॉसिल फ्यूल, वूड, फॉरेस्ट फायर, ऑर्गॅनिक ॲक्टिव्हिटी. कळलं, कार्बन कशामार्फत रिलीज होतोय, आणखी ॲटमॉस्फिअरमध्ये सोडला जातोय, तर बर्निंग ऑफ फॉसिल फ्यूल, जीवाश्म इंधनाचे ज्वलन किंवा आपण लाकडांचे ज्वलन, फॉरेस्ट फायर, कधी कधी जंगलाला आग लागते, किंवा ऑर्गॅनिक ॲक्टिव्हिटी, ज्वालामुखी उद्रेक यामार्फत काय होतो, कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो. ऑक्सिजन इज रिलीज इन टू ॲटमॉस्फिअर बाय बायोटिक प्रोसेस बाय फोटोसिंथेसिस अँड CO2 थ्रू रेस्पिरेशन. The equilibrium of oxygen and carbon dioxide gases in the atmosphere is maintained by plant. ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं संतुलन कोण राखतं, वातावरणामध्ये संतुलन कोण लागतं, प्लॅन्ट. मेंटेन बाय प्लॅन्ट, म्हणजे प्लॅन्ट खूप महत्वाच्या आहेत. नेक्स्ट, ऑक्सिजन सायकल. ऑक्सिजन फॉर्म 21% ऑफ द ॲटमॉस्फिअर.
ॲटमॉस्फिअरमध्ये किती पर्सेंट ऑक्सिजन असतो तर 21%. इट इज ऑल्सो प्रेझेंट इन द हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. तो जलावरण आणि शिलावरण यामध्ये सुद्धा काय ऑक्सिजन प्रेझेंट असतो. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन विदिन द बायोस्फिअर इज कॉल्ड ऑक्सिजन सायकल. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन विदिन द बायोस्फिअर इज कॉल्ड ऑक्सिजन सायकल. सो या बायोस्फिअर मधले म्हणजे जीवावरणामधील ऑक्सिजनचे सायकलिंग अँड सर्क्युलेशन आणि रिसायकलिंग म्हणजेच ऑक्सिजन सायकल होय. सो दिस सायकल इज टू इन्क्लूड्स बोथ बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट. दोन्ही यामध्ये इन्क्लूड असतात, जैविक अँड अजैविक. ऑक्सिजन इज कंटिन्युअसली प्रोड्यूस ॲज वेल ॲज यूज अप ॲटमॉस्फिअर. ऑक्सिजन का होतो या ॲटमॉस्फिअरमध्ये कंटिन्युअसली का होतो तयार होत असतो आणि तो वापरला सुद्धा जातो. नेक्स्ट, ऑक्सिजन इज हायली रिॲक्टिव्ह. इट इज रेडिली रिॲक्ट विथ अदर एलिमेंट अँड कंपाऊंड. ऑक्सिजन हा अतिशय क्रियाशील, तो लगेच दुसऱ्याबरोबर का होतो रिॲक्ट होतो. हायली रिॲक्टिव्ह म्हणजे अतिशय क्रियाशील असून तो इतर एलिमेंट किंवा कंपाऊंडशी का होतो रिॲक्ट होऊन गेलेला असतो. मूलद्रव्यांशी किंवा संयुगाशी का होतो त्यांचा संयोग होतो. ॲज ऑक्सिजन इज फॉर्म इन व्हेरियस फॉर्म्स लाईक मॉलिक्युलर ऑक्सिजन, वॉटर, कार्बन डायऑक्साईड. मॉलिक्युलर ऑक्सिजनमध्ये ऑक्सिजन आहे, वॉटरमध्ये पण ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईडमध्ये पण काय आहे ऑक्सिजन आहे, अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये सुद्धा काय ऑक्सिजन आहे. द ऑक्सिजन सायकल ऑफ बायोस्फिअर इज एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स. ही ऑक्सिजन सायकल आहे ही कशी एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स. प्लांट काय करतात ऑक्सिजन प्रोड्यूस करतात, ॲनिमल यूज करतात, ॲनिमल ब्रेथ इन द ऑक्सिजन. ओके. नेक्स्ट, ॲनिमल गिव्ज आउट कार्बन डायऑक्साईड. पुन्हा कार्बन डायऑक्साईड कोण घेतंय प्लांट घेते. प्लांट पुन्हा काय करतात ऑक्सिजन. ही प्रकारची काय अशी सायकल आहे. सो ऑक्सिजन इज रिलीज in the process of photosynthesis, whereas it is used a process like respiration, combustion, decomposition, corrosion, rusting. म्हणजे हा प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस क्रियेमध्ये तयार ऑक्सिजनची काय होते निर्मिती होते. तर रेस्पिरेशन शोषण, ज्वलन बर्निंग, कंबशन म्हणजे ज्वलन, विघटन डिकम्पोजिशन, कोरोजन म्हणजे गंजणे यासारख्या क्रियांमध्ये ऑक्सिजन काय होतो वापरला जातो. डू यू नो मोस्ट मायक्रो ऑर्गॅनिझम यूज ऑक्सिजन फॉर रेस्पिरेशन. बहुसंख्य म्हणजे मोस्ट ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम ऑक्सिजन काय करतात रेस्पिरेशनसाठी यूज करतात. सच मायक्रोब्स आर कॉल्ड एरोब्स. खूप महत्वाचं आहे, जे ऑक्सिजन यूज करतात मायक्रोब्स त्याला काय म्हणतात एरोब्स. मायक्रोब विच डू नॉट नीड ऑक्सिजन. काही मायक्रोब्सना काही सूक्ष्मजीवांना ऑक्सिजनची गरज नसते. सो आर कॉल्ड एनेरोब्स. त्यांना काय म्हणतात एनेरोब्स. ऑक्सिजन इज इम्पॉर्टंट फॉर सिंथेसिस फॉर प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स. इट इज ऑल्सो यूज इन व्हेरियस केमिकल रिॲक्शन्स. ओझोन O3 इज प्रोड्यूस फ्रॉम ऑक्सिजन थ्रू व्हेरियस ॲटमॉस्फेरिक प्रोसेसेस. म्हणजे ओझोन पण कशापासून तयार होतोय ऑक्सिजन पासूनच, पण यामध्ये काय थ्रू व्हेरियस ॲटमॉस्फेरिक प्रोसेस. लास्ट सायकल इज नायट्रोजन सायकल. कॅन यू रिकॉल व्हॉट इज मीन बाय नायट्रोजन फिक्सेशन. हे 8th स्टँडर्डमध्ये सुद्धा आपण स्टडी केलेला आहे आणि या चॅप्टरमध्ये अगोदरच्या टॉपिकमध्ये हा टॉपिक येऊन गेलेला आहे. सो सेकंड, विच मायक्रोब ब्रिंग अबाउट प्रोसेस ऑफ नायट्रोजन. सो answer of first question, what is mean by nitrogen fixation? The conversion of nitrogen into nitrates and nitrites through atmospheric, industrial and biological process is called nitrogen fixation. Again, the conversion of nitrogen into nitrites through atmospheric, industrial and biological process is called nitrogen fixation. So second question, which microbes bring about the process of nitrogen fixation? So answer is
Answer is microbes such as Anabaena and Nostoc, that is blue-green algae, Azotobacter, Clostridium, and Rhizobium bring about the fixation of nitrogen. Clostridium, Azotobacter, Rhizobium हे वर्ड्स आपल्याला येऊन गेलेले आहेत. ओके, हे मायक्रोब्स काय करतात, नायट्रोजन फिक्सेशन करतात. सो नेक्स्ट नायट्रोजन सायकल. सी हियर नायट्रोजन NH3, that is nitrogen compound, nitrites in NH3, NO2, nitrogen dioxide, microbes. Okay, these microbes, plant पुन्हा नायट्रोजन कंपाऊंड ऍब्झॉर्ब करतात. हे डंग्स किंवा आपण काऊ डंग म्हणतोय आपण, त्यातून पुन्हा नायट्रोजन बाहेर येतोय. नायट्रोजन कशामध्ये मिक्स होतोय, सॉइलमध्ये मिक्स होतोय. हे थंडर किंवा हे नायट्रोजनचं रूपांतर काय होतं, नायट्रोजन कंपाऊंड मध्ये होतं. कधी, पावसाळ्यामध्ये जेव्हा विजा चमकतात तेव्हा काय होतं, नायट्रोजनचं रूपांतर नायट्रोजन कंपाऊंड मध्ये होतं आणि ते वॉटर मार्फत पुन्हा सॉइल मध्ये काय होतं, मिक्स होतं. ओके, सी हियर नायट्रोजन फॉर्म्स 78% इन द मॅक्झिमम प्रोपोर्शन ऑफ द ऍटमॉस्फिअर. ऍटमॉस्फिअर मध्ये सर्वात जास्त काय आहे, नायट्रोजन आहे. किती पर्सेंट, 78%. फिलिंग द ब्लँक साठी विचारला जाऊ शकतो. कार्बन, ऑक्सिजन किती पर्सेंट असतो, 21%, and nitrogen 78%. So it is necessary for maintain of cycle of nature, the circulation and recycling of nitrogen gas into form of different compound through various biotic and abiotic process in nature called nitrogen cycle. So next, all organisms participate in the nitrogen cycle. And it is important component of protein and nucleic acid. प्रोटीन आणि न्यूक्लिक ऍसिड मध्ये सुद्धा काय असतं, नायट्रोजन असतो. ऍज कम्पेअर्ड टू अदर एलिमेंट, इट इज इनॅक्टिव्ह, डज नॉट इझिली कंबाईन विथ अदर एलिमेंट. नायट्रोजन हा इधर बाकी एलिमेंट सोबत काय होत ना, लगेच रिॲक्ट होत नाही. डज नॉट इझिली कंबाईन, तो लगेच दुसऱ्या एलिमेंट सोबत कंबाईन होत नाही. ऑक्सिजन लगेच कंबाईन होतो, परंतु नायट्रोजन लगेच कंबाईन होत नाही. मोस्ट ऑर्गॅनिझम कॅनॉट यूज फ्री फॉर्म ऑफ नायट्रोजन. मोस्ट ऑफ ऑर्गॅनिझम काय करतात, काय डायरेक्ट नायट्रोजन जो फ्री फॉर्म मध्ये ऍटमॉस्फिअर मध्ये अवेलेबल होतो तो घेत नाही. प्लॅन्ट सुद्धा ऍटमॉस्फिअर मधून नायट्रोजन घेत नाहीत. ओके, सो इम्पॉर्टंट प्रोसेस ऑफ नायट्रोजन सायकल. नायट्रोजन फिक्सेशन अगोदर आपल्याला क्वेश्चन विचारला होता, व्हॉट इज नायट्रोजन फिक्सेशन. द कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन इंटू नायट्राइड्स थ्रू ॲटमॉस्फेरिक, इंडस्ट्रियल अँड बायोलॉजिकल प्रोसेस. अमोनिफिकेशन, द रिलीज ऑफ अमोनिया थ्रू डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज अँड एक्सक्रिटरी वेस्ट ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजेच का, सजीवांचे अवशेष, उत्सर्जित पदार्थ म्हणजे हे वेस्ट यांचे विघटन होऊन अमोनिया मुक्त होतो. ओके, युरिनरीमध्ये जो मुतारेमध्ये जो वास येत असतो तो कुठला असतो, मोस्टली अमोनिया, कारण ते वेस्ट असतं. ओके, नायट्रिफिकेशन, कन्व्हर्जन ऑफ अमोनिया इंटू नायट्राइट ऑर अँड देन नायट्रेट. अमोनियाचं रूपांतर कशामध्ये होतं, नायट्राइटमध्ये होतं आणि नायट्राइटचं नंतर नायट्रेटमध्ये होते. डेंट्रिफिकेशन, डिनायट्रिफिकेशन, कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन कंपाऊंड इंटू गॅसियस नायट्रोजन. नायट्रोजनचं रूपांतर नायट्रोजन कंपाऊंडचं रूपांतर पुन्हा नायट्रोजन मध्ये होणे, यालाच काय म्हणतात, डिनायट्रिफिकेशन. ओके, सो होमवर्क टू यू. सर्व द इंटरनेट फॉर इन्फॉर्मेशन अबाउट प्रोसेस इन ऑक्सिजन सायकल, कार्बन सायकल and similar to those of nitrogen cycle. तुम्ही काय करा, या नायट्रोजन सायकल, ऑक्सिजन सायकल यांचा आणि कार्बन सायकल यांची माहिती इंटरनेटच्या साहाय्याने मिळवा. ओके, सो आज आपण कोणते, कार्बन सायकल, नायट्रोजन सायकल, ऑक्सिजन सायकल ह्या 3 सायकल पाहिलेल्या आहेत.
Thank you.